जय सेवा जय गोंडवाना। मी अवचितराव स्वयं, राष्ट्रीय अध्यक्ष जनसेवा गोंडवाना पार्टी भारत। मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नुकताच महाराष्ट्र शासनाने आदिवासीसाठी राखीव असलेला जो निधी आहे 2 मे 2025च्या GR प्रमाणे 335.70 कोटींचा निधी आदिवासी विकास विभागाच्या कडून महिला बाल कल्याण विभागाकडे वळता केलेला आहे। मित्रो, हा जो निधी आहे हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार आहे। परंतु अगोदरच आदिवासी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतो आणि हा जो निधी आहे तो आदिवासीच्या विकास कामासाठी वापरला जातो। त्याच्यामध्ये आरोग्याच्या समस्या असतील, शिक्षणाच्या समस्या असतील, आणखी काही मूलभूत गरजा असतील, त्या सगळ्या पुरवल्या जातात मित्रो। परंतु महाराष्ट्र शासनाने याच तुटपुंज अशा निधीतून 335.70 कोटींचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी खर्च केलेला आहे किंवा वळता केलेला आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2 दिवसापासून सामाजिक न्याय मंत्री आपला आवाज टीव्हीवर उठवतात, कारण अनुसूचित जमातीसाठी नव्हे तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला जो निधी आहे तो त्यांना वापस हवा आहे आणि ते शासनाला वारंवार प्रश्न विचारत आहेत। एक महाराष्ट्र सरकारमधला सामाजिक मंत्री या पद्धतीनं आपला निधी परत मागण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो, त्याच पद्धतीनं आमच्या समाजाचे नेते, आमचे नेते सन्माननीय अशोक भाऊजी उईके यांनी मात्र हा प्रयत्न केलेला दिसत नाही। साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो की टीव्हीवर येऊन आपला जो आदिवासी विकास विभागाचा जो निधी आहे तो निधी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि आमच्या समाजाच्या व्यथा आणि वेदना जगासमोर मांडा की हा निधी आदिवासींना का बरं आवश्यक आहे। मित्रांनो, नुसते भाषण देऊन हे प्रश्न सुटणार नाही। साहेब, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्हाला पर्सनली माहिती आहे आमची अवस्था काय आहे, आम्ही कोणत्या परिस्थितीत जीवन जगत आहोत। मित्रांनो, आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्लक्षित असा समाज आहे। आमच्या समाजाच्या आरोग्याच्या अतिशय भयंकर अशा समस्या आहेत। गडचिरोली जिल्ह्यात जर एखादा पेशंट बिमार झाला तर त्याला दवाखान्यात आणण्यासाठी खाट्यावर आणावं लागते, बाजीवर बांधून आणावं लागते। ही आमची दयनीय परिस्थिती आहे। आमच्या खेड्यापाड्यापर्यंत कुठलेही वाहन जात नाही। आमच्या गावातल्या, पाड्यातल्या, वस्तीतल्या लोकांना मूलभूत गरजा उपलब्ध होऊ शकत नाही। हे महाराष्ट्र सरकार आहे। मी या निमित्तानं महाराष्ट्र सरकारला जनसेवा गोंडवाना पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विचारतो की साहेब, ही परिस्थिती आमची आणखी किती दिवस राहणार? आम्हाला जो निधी दरवर्षी दर बजेटमध्ये जो अंबाडीत होतो तो निधी दुसरीकडे वापरला जातो, हे आमचं दुर्दैव आहे। पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, गोरगरिबांचा कैवारी असलेला महाराष्ट्र म्हणतात, पण त्याच महाराष्ट्रामध्ये आमचा निधी जर वळवला जात असेल तर याच्यापेक्षा आमच्या समाजाचं कोणतंही दुःख असू शकत नाही। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये कुपोषित असं आमच्या समाजाचे लोक राहतात, त्यांना त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही। आमच्या समाजाच्या आश्रमशाळांचे प्रश्न अतिशय दयनीय आहेत। आमचे आदिवासी मंत्री आश्रमशाळेमध्ये जाऊन रात्री मुलासोबत जेवण केल्याचे फोटो व्हायरल होतात, व्हिडिओ व्हायरल होतात। अशोक भाऊजी उईके, आपणास आम्ही नम्र विनंती करतो, एक दिवस गेल्याने प्रश्न सुटत नाहीत तर दुसऱ्या दिवशी जशी ती परिस्थिती असते। मुलांना वेळेवर पुस्तकं, वह्या, त्यांच्या आरोग्याच्या समस्या, या सगळ्या गोष्टी आपल्या बाकीच आहेत आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार जो निधी देतो त्यातूनही जर निधी दुसऱ्या बाबींकडे जर वळतावत असेल आणि त्या सगळ्या गोष्टीवर आपण जर चूप राहत असणार अशोक भाऊ उईके, तर हे आमचं समाजाचं मोठं दुर्दैव आहे। मी अतिशय जबाबदारीनं भाऊ बोलतो की महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्ही आमचे मंत्री असताना महाराष्ट्र सरकार खरंच आपलं म्हणणं ऐकते का? किंवा महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विकास विभागाचा निधी आहे तो जर दुसरीकडे वळता होत असेल आणि आपण चूप राहत असेल तर या पाठीमागचं गोड बंगाल आम्ही समजू शकतो की आमच्या मंत्र्याचं कोणी ऐकत नाही। आमच्या मंत्र्याला नुसतं पद देऊन शांत केलेलं आहे, आमच्या समाजाला शांत केलेलं आहे। भाऊ, तुम्ही सामाजिक मंत्र्यासारखं टीव्हीवरून आपल्या व्यथा आणि वेदना दुःख व्यक्त करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपला जो निधी आहे तो परत मिळवण्याचा प्रयत्न करा, एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो। जय सेवा जय गोंडवाना।